असो अंधार रण मैदानी लढे अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान आणि सिद्दी जोहर यांनी प्रचंड फौज घेऊन पन्हाळ्याला वेढा दिलेला आहे. पण शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. महाराजांनी शिवा काशी यांना बोलावून घेतलं आणि विचारलं, शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस? आणि शिवा म्हणाला, वही महाराज जातो की. आणि मग काय घडलं? काय रात्रीच्या पहिल्या प्रहरास पहिलं प्रहरास दहाच्या सुमारास गड उतरण्यास शुभ पालखीत बाजी संगती. पावसानं ओली झाली धरती रात अंधारी मावळ चालती. दुसऱ्या पालखीत शिवा काशीत मोठ्या रुबाबात चालला दादा. दोन दिशेला दोन पालख्या केलेल्या आहेत. त्यापैकी एका पालखीला खानाच्या सैन्यानं गराडा घातला. पालखीतनं शिवाला बाहेर काढलं, सिद्धी समोर बसवलं. तोवर बातमी आली, हुजूर हुजूर शिवाजी भागाया, शिवाजी भागाया. आणि कडाडला सिद्धी. त्याने मेहनतून तलवार काढली, शिवावर धरली. सच बता तू कोण है, वरना मारा जाएगा. शिवा हसला आणि म्हणाला, अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? आणि कडाडला सिद्धीची तलवार चालल्या गेली आणि शिवा संपला गेला. पण इकडे बाजीनं गजापूरची खिंड गाठली आणि बाजी म्हणतायत, राज आता येळ करू नका. तुम्ही निम्मी फौज घेऊन विशाळगडावरती रवाना व्हा. आम्ही खिंडीत राहून शत्रूंना अडवून धरतो. राजे म्हणतायत, नाही बाजी, जीवाची बाजी लावून आपण इथवर आलोय. आता जे होईल ते मिळून करू. आणि बाजी म्हणतायत, नाही, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राज, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला? काय काय उभा राहून बाजी खिंडीला विनवणी करी शिवबाला. तुम्ही सुखरूप इथं न जावा, तोप उडवावा द्यावं इशाऱ्याला. आलो आलो आता चितीला, मी ठार करतो सिद्धीला. बाजीचा ताव तो वार करतो मी ठार दृष्ट शत्रूला. रक्ताने भिजले बाजी, थांबाया होई नाराजी. तमा नाही मला र माझी, बाजी लावली शिवाजी. कधी पोचल तेथे गडावरी राज शिवाजी. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या बाजी प्रभू म्हणतायत, अशी सत्ता असा घोडीचा वार बाजीला लागला. तरी बाजी म्हणतायत, राजा आपण गडावरती पोचला नाहीत. राजा सोवर आपण गडावरती पोचणार नाही तोवर या बाजीचा प्राण जाणार नाही. राजा आणि मग काय घडलं? काय आवाज कडाडला. आवाज कडाडला, इशारा बाजीला तोफेचा गोळा घेऊन गेला बाजीचा प्राण. तिला शब्दाची ठेवली जाण, बाजीने केली जीवाची राणजी. आणि म्हणतायत राजे, धन्य बाजी धन्य. जर का या खिंडीतली माती पाण्यात टाकली तर रंग येईल बाजीच्या रक्ताचा, इथे सुगंध येईल बाजीच्या पराक्रमाचा. जर का खिंडीला कान लावला तर शब्द ऐकू येतील, हार हार सुख भूल माफी करावी, ठाणी धरावी, कीर्ती वर्णावी, कल्याण कवीचा हा छंद. वंदितो गुरुदेवानंदन, गातो शाहीर रामानंद हाजी, गातो शाहीर रामानंद हाजी, गातो शाहीर